नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण सोशल मीडियासाठी लागणारे जे वास्तुशांती व सत्यनारायण महापूजा या दोन डिझाईन आपण PLP किंवा PHD फाईल दोन्ही फाईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले आहे. जर तुम्हाला दोन्ही फाईल डाउनलोड करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल. तिथून आपण फाईल जी काय असेल ती आपण डाउनलोड करू शकता. आणि भावानो, व्हिडिओला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड घेतल्यानंतर आपले दोन्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट होऊन जातील. कुणी पासवर्ड विषयी कमेंट करू नका. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले काय व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. आणि तुम्हाला जर डिझाईन मध्ये काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही मेसेज करू शकता, तिथे तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. आणि यासाठी लागणारे फॉन्ट ते पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही आपले काही गुगल फॉन्ट असतील ते डाउनलोड करू शकता. चला मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया. आपली जी काही फाईल आहे सर्वप्रथम आपण ओपन करूया. ओपन करण्यासाठी फाईल मॅनेजर मध्ये जात आहे. फाईल मॅनेजर मध्ये गेल्यानंतर फोल्डर निवडायचा आहे. फोल्डर निवडल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दोन PHD फाईल भेटून जातील. वास्तुशांती 1, वास्तुशांती 2. 1 नंबरच्या PHD फाईलवर क्लिक केलेलं आहे. अशा पद्धतीने ती लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतरची जी काही PHD फाईल आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल. दिसून गेल्यानंतर अशा पद्धतीने आपण पहिली PHD फाईल बनवली आहे. आणि दुसरी आहे ती थोडी अशा व्हाईट टाईपमध्ये जी फक्त फक्त कलर सॉलिड कलर तिचा चेंज केलेला आहे. थीम थोडी आपण वेगळी घेतलेली आहे. ते यामध्ये आपण वास्तुशांती व सत्यनारायण महापूजा या एवढं टेक्स्ट ॲड केलेलं आहे. आणि दुसऱ्या डिझाईनमध्ये जागरण गोंधळ हे नाव तुम्हाला एक्स्ट्रा दिलेलं आहे. त्यामुळे आपण दुसरी PHD फाईल सुद्धा दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला डिझाईनमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. आता ही डिझाईन कशा पद्धतीने आपण बनवली आहे ते सांगतो मी तुम्हाला. जसे की 1 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने एवढे लेअर भेटून जातील. तुम्ही कोणती लेअर याच्यात हाईड करू शकता. आता यामध्ये तुम्हाला सॉलिड कलर दिलेला आहे. सॉलिड कलर चेंज केल्यानंतर तुमच्या अशा पद्धतीने थीम बदलून जाईल. बदलून गेल्यानंतर तुमचं जे काही घराचा फोटो, जो काही बंगल्याचा फोटो ॲड केलेला आहे त्यानुसार तुम्ही थीम घ्यायची आहे. थीम घेतल्यानंतर आपलं जे काही टेक्स्ट आहे ते तुम्हाला कलर चेंज करायचा आहे. त्यांची कलर चेंज केल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने डिझाईन बनवता येईल. 2 नंबरला थोडा ब्रश मारलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने बघू शकता, पुढे कळलंच तुम्हाला. त्यानंतर डॉटेड PNG ॲड केलेली आहे. डबल कॉपी तीच डॉटेड PNG दिलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एक PNG ॲड केलेलं आहे. 1 नंबरच्या ग्रुपमध्ये एवढं तुम्हाला बॅकग्राऊंडचं मटेरियल ॲड करून दिलेलं आहे. 2 नंबरच्या ग्रुपमध्ये साईडनं आपण मंडला PNG ॲड केलेली आहे. 3 नंबरला ससने निमंत्रण ग्रुपमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. 4 नंबरला टेक्स्ट दिलेला आहे, श्री गणेशाय नमः हे टेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर गणपतीचा फोटो दिलेला आहे. त्यानंतर आपलं जे काही घराचा फोटो आहे तो ॲड करून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं जे काही घराचा फोटो आहे त्याला आपण कॅमेरा रॉ फिल्टर अप्लाय केलेला आहे. तुम्हाला फक्त फिल्टरवर जायचं आहे. फिल्टरवर गेल्यानंतर कॅमेरा रॉ फिल्टर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला कॅमेरा रॉ फिल्टर अप्लाय करायचं आहे. जसं की हायलाईट आपण कमी केलेले आहे, शॅडो वाढवले आहे, व्हाईट वाढवला आहे, ब्लॅक थोडा वाढवला आहे. त्यानंतर ब्लॅक थोडा म्हणजे 12+ केलेला आहे. त्यानंतर सॅच्युरेशन अशा पद्धतीने 100% केलेलं आहे. सॅच्युरेशन केल्यानंतर घराचा जो काही फोटो आहे त्याला आपल्याला इफेक्ट येऊन जाईल. भावना अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने इफेक्ट आलेला आहे. त्यानंतर आपण घराचा वरून थोडा ब्रश मारलेला आहे. ब्रश मारल्यानंतर 4 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला एवढे नावं ॲड करून दिलेले आहेत. ठिकाण झाल्यानंतर दिनांक, वेळ, तारीख अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता यो फॉन्ट आहे बोर्ड 2. आपण हे जे फॉन्ट आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून फॉन्ट डाउनलोड करू शकता. आणि ते कशा पद्धतीने अप्लाय करायचे ते पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. कोड कशा पद्धतीने काढतात, तुम्हाला काय काय करायचे प्रोसेस, त्या पद्धतीने तुम्ही डिझाईनमध्ये फॉन्ट घेऊन वापरू शकता. जसं की आपण ग्रुप करून दिलेला आहे. 4 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ग्रुप भेटून जातील. ग्रुपचा फायदा एवढाच आहे की आपलं जे काही नाव आहे ते तुम्हाला अप्लाय करता येईल या ग्रुपमध्ये. फक्त ग्रुपवर जायचं आहे. ग्रुपवर गेल्यानंतर फक्त नाव क्लिक केलं तरी होईल. डबल क्लिक करायचं फक्त नाव तरी झाल्यानंतर ग्रुपमध्ये ऑप्शन आहे तिथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. 5 नंबरच्या ग्रुपमध्ये स्नेहभोजन हे नाव तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे.
6 नंबरच्या लेअरमध्ये निमंत्रण. जसं की निमंत्रणमध्ये तुम्हाला 2 नाव ॲड करून दिलेलं आहे आणि ऑब्लिकमध्ये त्यांचं जे काही फॉर्म ते आपण टाकलेलं आहे. फॉर्म टाकल्यानंतर मोबाईल नंबर आणि शेवट आपण जे काही टेक्स्ट टाकतो ते दिलेलं आहे. त्यानंतर आपल्या डिझाईनचा लोगो दिलेला आहे आणि फायनल डिझाईन अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. सर्व HD दिलेलं आहे बघू शकता डिझाईनमध्ये. आणि डिझाईन दिसण्यासाठी तुम्ही काय करू शकता, आता हे प्रॉपर दिसत आहे तुम्हाला बघू शकता. अलाइनमेंट बघू शकता, तुम्ही नावं बघू शकता. आता जर अशाची अशी तुम्हाला डिझाईन कॉपी करायची असेल तर तुम्ही फक्त आपल्या जे काही घराचा फोटो आहे तो ॲड करायचा. ॲड केल्यानंतर त्याला इरेज करायचं प्रॉपर लेवलला इरेज केल्यानंतर तुम्हाला पण अशा डिझाईन पद्धतीने बनवता येईल. या हिशोबात तुम्ही बनवू शकता. त्यानंतर दुसरी डिझाईन आपण अशा पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे. ह्या डिझाईनमध्ये आपण सॉलिड कलर चेंज केलेला आहे. सॉलिड कलर चेंज केल्यानंतर व्हाईट ब्रश मारलेला आहे. व्हाईट ब्रश कमून मारला, जे काय आपले नाव आहे ते प्रॉपर दिसावं यामुळे तुम्हाला व्हाईट ब्रशचा वापर केलेला आहे. फॉग आणि आपण ब्रशेस सुद्धा डिझाईनमध्ये दिलेले आहे. जर तुम्हाला पण फोटोशॉपचे सर्व ब्रश लागत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती पण लिंक दिलेली आहे. तिथून आपले जे काही ब्रशेस आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आपल्या डिझाईनमध्ये वापरू शकता. यामध्ये आपण 35 नंबरचा ब्रश यूज केलेला आहे. जसं की 1 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेला आहे. तुम्ही सॉलिड कलर चेंज करून फक्त ब्रश अप्लाय करायचा आहे. तुमची जी काही डिझाईन आहे ती आपली ॲटोमॅटिक जसं की 10-15 मिनिटात आपली डिझाईन रेडी होईल. या हिशोबात तुम्ही बनवू शकता. त्यानंतर घराचा फोटो दिलेला आहे, त्याला पण कॅमेरा फिल्टर अप्लाय केलेला आहे आणि अशा पद्धतीने फोटो होता, आपण त्याला साईडनं इरेज केलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इरेज केलेला आहे. इरेज केल्यानंतर त्यानंतर त्याला थोडा ब्रश मारलेला आहे. ब्रश मारल्यानंतर 2 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला वास्तुशांती व सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळ हे टेक्स्ट ॲड केलेलं आहे. 3 नंबरच्या ग्रुपमध्ये आपण जो काय फोटो देतो तो गोल शेपमध्ये त्याला केलेला आहे, त्याने इफेक्ट मारलेला आहे. इफेक्ट मारल्यानंतर तो फोटो तुम्हाला ॲड करून दिलेला आहे. एक शेप घेतल्यानंतर दिनांक वेळ तुम्हाला अप्लाय करायचा आहे. ठिकाणमध्ये तुम्हाला जो काही पत्ता आहे आपला तो अप्लाय करून घ्यायचा आहे. फक्त डबल क्लिक करायचं आहे. फक्त नावानं डबल क्लिक केल्यानंतर गुगल फॉन्ट आहे, म्हणजे जसं की मराठी फॉन्ट. आपण मराठी टाईप करतो त्या पद्धतीने तुम्हाला टायपिंग करायची आहे. आपलं जे काही गुगल इनपुट टूल आहे ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जसं की गुगल इनपुट टूल आहे, हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर इथं फक्त इंग्लिश टाईप करतो त्या पद्धतीने तुम्हाला टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने डिझाईनमध्ये नावं वापरू शकता. त्यानंतर स्नेहभोजन हे नाव ॲड केलेलं आहे 5 नंबरच्या ग्रुपमध्ये. 6 नंबरच्या ग्रुपमध्ये सस्नेह निमंत्रण शेपमध्ये अप्लाय करून दिलेलं आहे. गणेशाय नमः टेक्स्ट ॲड केलेलं आहे सर्व. 7 नंबरच्या ग्रुपमध्ये गणपतीचा फोटो ॲड केलेला आहे. त्यानंतर निमंत्रणमध्ये आपण नावं दिलेली आहे आणि भावनाचा डिझाईनचा पासवर्ड 11 20 40 जो काही आपला डिझाईनचा पासवर्ड आहे तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे डिझाईनला. त्यानंतर लोगो दिलेला आहे भावानो. लोगो दिल्यानंतर ती डिझाईन अशा पद्धतीने फायनल डिझाईन तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये आता तुम्ही काय करू शकता, कलर चेंज करू शकता. आपलं जे काही घर आहे ते सर्वप्रथम तुम्हाला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर त्याला इरेज करून घ्यायचं आहे. त्यानुसार तुम्हाला कलर घ्यायचा आहे. कलर घेतल्यानंतर तुमची काही डिझाईन असेल ती अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. एक्झाम्पलसाठी तुम्हाला सॉलिड कलर चेंज करून दाखवतो. आपण हा कलर घेतलेला आहे डिझाईनमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता डिझाईनमध्ये. फायनल डिझाईन तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाईल. आजची काही डिझाईन असेल ती तुम्ही कशा पद्धतीने सेव्ह करू शकता ते तुम्हाला सांगतो. आता सर्वप्रथम राहायला प्रश्न एवढाच का कमी MB मध्ये तुम्ही कशा पद्धतीने फाईल सेव्ह करू शकता. ते काही क्वालिटी खराब होणार नाही भावांनो. क्वालिटी म्हणजे आपण जे काही जास्त MB मध्ये सेव्ह करतो आपल्याला वाटतं जी काही क्वालिटी ती खराब होते, तसं नाही भावांनो. जसं की एक्सपोर्ट ॲज केल्यानंतर आपली जी काही फाईल आहे ती कमी MB मध्ये एक्सपोर्ट होते पण क्वालिटी तीच राहते भावांनो. त्यामुळे तुम्ही एक्सपोर्ट ॲड करू शकता कमी MB मध्ये. जे काही डिझाईन आपल्या सोशल मीडियासाठी टाकायची असते ते तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे आपला जे काही डाटा राहतो तो वाचेल डिझाईन पोहोचवण्यासाठी. ती
आणि एक्सपोर्ट ॲज केल्यानंतर कमी MB मध्ये जसं की बा 4.3 MB दाखवत आहे. एक्सपोर्ट म्हणायचं. एक्सपोर्ट म्हणल्यानंतर फाईलला नाव द्यायचं. फाईलला नाव दिल्यानंतर सेव्ह ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून अशा पद्धतीने सेव्ह करू शकता. आणि या ऑप्शनचं यूज करायला पाहिजे राईट क्लिक करून कंट्रोल टू स्मार्ट ऑब्जेक्ट. भावानो, कंट्रोल टू स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणजे आपली कोणतीही PNG असेल ती बारीक आपण करतो, ती फुल HD मध्ये दिसावं यासाठी आपण ते ऑप्शन सिलेक्ट करतो. म्हणजे पिक्सेलमध्ये जसं की डिझाईन फाटणार नाही. हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतो मी. न्यू घेतो एखादी पेज. न्यू घेतल्यानंतर थोडी लोडिंग होत आहे. लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला कळन काय प्रोसेस आहे ती. अशा पद्धतीने आपण घराचा फोटो घेतलेला आहे. आता यो स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये आहे. स्मार्ट ऑब्जेक्ट कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. डबल कॉपी करतो त्याला. कॉपी केल्यानंतर स्मार्ट ऑब्जेक्ट काढून टाकतो. तुम्ही बघू शकता आता हे स्मार्ट ऑब्जेक्ट नाही आहे. कमी अशा पद्धतीने कमी करतो आणि वाढवतो. तुम्ही बघू शकता स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर आणि यो PNG आपण बारीक केल्यानंतर थोडी लोडिंग होईल. जेणेकरून लोडिंग झाल्यानंतर ते तुम्हाला कॅमेरा फिल्टर अप्लाय केल्यामुळं ते तुम्हाला थोडं लोड झाल्यासारखं दिसते. तुम्ही बघू शकता क्वालिटी कोणती बेटर तुम्हाला वाटत आहे. तुम्ही बघू शकता कंट्रोल टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर तुम्हाला क्वालिटी कशा पद्धतीने दिसत आहे. अशा पद्धतीने एवढाच फरक असतो आपल्या क्वालिटीमध्ये. कोणती डिझाईन तुम्ही बारीक करायची असेल तर तुम्ही कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केली पाहिजे. म्हणजे जी काही प्रॉपर आहे ती PNG आपल्याला झूम केल्यानंतर ती सुद्धा फाटणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला मी दोन्हीमधला डिफरन्स सांगितला आहे. आणि भावांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डिझायनर मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा तुमच्या भावाचा चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.